हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजी. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय असेसमेंट ऑफ फिटल वेलबिंग. जो काही फिटस आहे त्या फिटसचं वेलबिंग आपल्याला असेस करायचं आहे थ्रू कशा थ्रू तर नॉन स्ट्रेस टेस्ट थ्रू. जे काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे या टेस्टचा यूज करून आपण जो काही फिटसचं वेलबिंग आहे ते कसं असेस करणार आहे हे आपण आज बघणार आहे. जर आपण बघितलं, जर आपण स्ट्रेस टेस्टचा जर विचार केला तर स्ट्रेस टेस्ट काय असणार आहे त्याच्यामध्ये आपण यूज करतो म्हणजे सिंपल जे काही स्ट्रेस टेस्ट आहे ही टोटल काय असणार आहे नॉन स्ट्रेस टेस्टच्या अपोजिट असणार आहे. यामध्ये आपण यूज करतो जो काही ऑक्सिटोसिन हार्मोन आहे. या ऑक्सिटोसिन हार्मोन्स आपण काय करणार आहे यूज करणार आहे इंजेक्ट करणार आहे मदरच्या बॉडीमध्ये आणि त्या बॉडीत इंजेक्ट केल्यानंतर जो काही युट्रस आहे या युट्रसची ऍक्शन काय असणार आहे त्या ऍक्शन थ्रू जो काही फिटस आहे हा फिटसचं जे काही अडॅप्टेशन असणार आहे आणि फिटसचे जे काही हार्ट साऊंड आहे हार्ट रेट आहे हा काय करणार आपण असेस करणार आहे स्ट्रेस टेस्टमध्ये. याच्याच अपोजिट काय असणार आहे नॉन स्ट्रेस टेस्टमध्ये हा जो काही ऑक्सिटोसिन आहे हा ऑक्सिटोसिन आपल्याला मदरच्या बॉडीत इंजेक्ट करायचा नाहीये आणि तो विदाऊट इंजेक्ट करता जो काही फिटस आहे या फिटस जो काही हार्ट साऊंड आहे आणि जो काही हार्ट रेट आहे हा काय करतो आपण असेस करतो आणि ते असेस करताना जो काही फिटसचं वेलबिंग आहे हे आपल्याला काय करणार आहे किंवा जे काही हेल्थ स्टेटस आहे हे आपल्याला समजणार आहे. जर आपण बघितलं तर ही जी काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे ही जर कोणाला रिकमेंड केली जाते ज्या पीपल्स मध्ये काय असणार ज्या वुमन्स आहे त्या वुमन्सचं काय पाहिजे थर्ड ट्रायमिस्टर. म्हणजे जर थर्ड ट्रायमिस्टर असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो ही जी काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे ती करू शकतो. आता का बरं कारण जो काही वुमन आहे जी वुमन आहे त्या वुमनमध्ये काय होणार आहे थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जे काही फिटल हार्ट साऊंड आहे आणि जो काही युटरसची ऍक्शन आहे ही काय होणार आहे आपल्याला इझिली डिटेक्टेबल होणार आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट आपण काय करतो जे काही थर्ड ट्रायमिस्टर आहे या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये स्टार्ट करणार आहे नॉन स्ट्रेस टेस्ट. म्हणजे कोणत्या वीक पासून 28 वीक पासून काय करतो आपण असेसमेंटसाठी स्टार्ट करतो. जर आपण बघितलं तर हे जे काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे याच्यामध्ये आपण काय मॉनिटर करणार आहे तर आपण मॉनिटर करणार आहे मॉनिटरिंग ऑफ जो काही फिटल हार्ट रेट आहे हा फिटल हार्ट रेट आपल्याला करायचा आहे मॉनिटर करायचं. यासोबत आपण काय मॉनिटर करतो युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. जे काही युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन आहे युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन काय करणार आपण असेस करणार आहे. आता युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय जो काही फिटल मुवमेंट आहे या फिटल मुवमेंट काय करणार आहे आपण चेक करणार आहे आणि ह्या फिटल मुवमेंट थ्रू आपल्याला काय समजणार आहे जो काही फिटसचं वेलबिंग आहे हे फिटसचं वेलबिंग आपल्याला इझिली अंडरस्टँड होणार आहे. जर आपण या नॉन स्ट्रेस टेस्टचे इंडिकेशन बघितले तर इंडिकेशन मध्ये काय असणार आहे इंडिकेशन. तर इंडिकेशन मध्ये इन्क्लूड होणार आहे ज्या काही टेस्ट आहे या टेस्ट आपण कोणाला इंडिकेट करू शकतो ज्या काही अशा वुमन्स त्या वुमन्स मध्ये काय असणार आहे प्रेझेंट आणि जे काही त्यांची पास्ट हिस्ट्री प्रेझेंट अँड पास्ट हिस्ट्री ऑफ जे काही इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन जे काही बेबीज आहे हे बेबीज जर त्यांची प्रेझेंट हिस्ट्रीमध्ये किंवा पास्ट हिस्ट्रीमध्ये म्हणजे करंट प्रेग्नन्सीमध्ये जर IUGR चे पेशंट असेल किंवा पास्टमध्ये जर त्यांचा बेबी IUGR असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या मदरमध्ये काय करायचं आपल्याला नॉन स्ट्रेस टेस्ट इंडिकेटेड असणार किंवा ती काय करायची परफॉर्म करायची. यासोबतच प्री गेस्टेशनल डायबिटीज जर मदरमध्ये प्री गेस्टेशनल डायबिटीज प्रेझेंट असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करणं गरजेचं आपल्याला जे काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे ती. कारण जो काही प्री गेस्टेशनल डायबिटीज आहे ह्या प्री गेस्टेशनल डायबिटीजमध्ये जे काही बेबीचं फॉर्मेशन असेल ते फॉर्मेशन एक ॲबनॉर्मल होऊ शकतं. त्यासोबतच जे काही ऑक्सिजनची डेफिशियन्सी बेबीला होऊ शकते. देन जे काही आपलं ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ग्लुकोजचं आणि जे काही बाकीच्या मटेरियलचं हे ट्रान्सपोर्टेशन जर ॲबनॉर्मल असेल तर बेबीचे जे काही IUGR होण्याचे चान्सेस पण हाय होऊ शकतात किंवा बेबी मॅक्रोसोमिक होऊ शकतो. म्हणजे जे काही वेट असणार आहे हे काय असणार आहे एक्स्ट्रा असणार आहे आणि त्यासाठीच काय करतो आपण नॉन स्ट्रेस टेस्ट करणार जेणेकरून आपल्या जो काही बेबीचं हार्ट आहे या हार्टचं काय करणार आहे कंडिशन समजणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे क्रॉनिक हायपरटेन्शन. क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणजे जो काही मदर आहे या मदरमध्ये जर आपल्याला ऑलरेडी ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल किंवा क्रॉनिक हायपरटेन्शन असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण त्या कंडिशनमध्ये जो काही प्लासेंटल इनसफिशियन्सी असते प्लासेंटल इनसफिशियन्सी काय होऊ शकते डेव्हलप होऊ शकते आणि ड्यू टू दॅट जे काही बेबीचं फॉर्मेशन असेल ते ग्रोथ रिटार्डेड होऊ शकतं किंवा बेबीमध्ये काय होऊ शकतं प्रॉब्लेम्स डेव्हलप होऊ शकतात आणि फॉर दॅट पर्पज काय करणार आपण नॉन स्ट्रेस टेस्ट परफॉर्म करणार आहे. देन नेक्स्ट जर मदरमध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन असेल प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन किंवा यासोबतच जो काही प्री एक्लाम्पशिया आहे
हा प्री एक्लाम्पशिया जर असेल तर आज हे काय दोन्ही पण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे. जर प्रेग्नन्सीच्या रिझनमुळे काय होत असेल मदरच्या बॉडीमध्ये हायपरटेन्शन डेव्हलप होत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण काय होणार आहे जे काही प्लासेंटल इनसफिशियन्सी आहे ती डेव्हलप होऊ शकते. जे काही बेबी आहे त्या बेबीला न्यूट्रिशनल जो काही सप्लाय असणार आहे तो सप्लाय प्रॉपरली होणार नाही. यासोबत जे काही ऑक्सिजनेशन इनसफिशियन्सी आहे ती डेव्हलप होऊ शकते आणि त्यामुळे बेबी जे काही फॉर्मेशन असणार आहे ते फॉर्मेशन मालफॉर्म होऊ शकतं आणि फॉर दॅट पर्पज आपण काय करणार आहे नॉन स्ट्रेस टेस्ट करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे मल्टिपल प्रेग्नन्सीज. मल्टिपल प्रेग्नन्सी जर मदरमध्ये मल्टिपल प्रेग्नन्सी असेल म्हणजे मोर दॅन वन बेबी तिथे जर प्रेझेंट असेल म्हणजे ट्विन्स असेल ट्रिपलेट असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे नॉन स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला समजणार आहे जे काही फिटस आहेत या दोन्ही फिटस जे काही फिटल हार्ट रेट आहेत हे फिटल हार्ट रेट आपल्याला समजणार आहे. देन जर मदरच्या बॉडीमध्ये ट्विन्स प्रेग्नन्सी असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे जो काही बेबी आहे या बेबीच्या एक्सेसिव्ह ग्रोथमुळे किंवा दोन बेबींच्या ग्रोथमुळे काय होणार आहे जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये स्ट्रेचिंग ओव्हर होणार आहे आणि त्या युट्रस जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे हे प्रॉपर आहेत किंवा नाहीये हे असेस करण्यासाठी आपलं काय होणार आहे जो काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे ही आपण काय करतो परफॉर्म करतो. देन ऑलिगो हायड्रोॲम्निओन्स. ऑलिगो हायड्रोॲम्निओन्स याच्यामध्ये काय असतं जो काही अमनिओटिक फ्लुइड आहे हा अमनिओटिक फ्लुइड काय असणार आहे लेस असणार आहे ॲज कम्पेअर टू नॉर्मल. आता हा अमनिओटिक फ्लुइड आपण कसं असेस करतो तर अमनिओटिक फ्लुइड इंडेक्स नावाचं काय असणार आहे एक टेस्ट असणार आहे. त्या टेस्ट थ्रू काय करणार आपण असेस करणार आहे. जर तो अमनिओटिक फ्लुइड इंडेक्स हा 5 सेंटीमीटरपेक्षा टोटल क्वाड्रंटची जर सम येत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं तो ऑलिगो हायड्रोॲम्निओस असेल. म्हणजे जो काही युट्रस आहे ह्या युट्रसचे काय करतो आपण 4 क्वाड्रंट्स करतो आणि हे युट्रसचे 4 क्वाड्रंटमध्ये प्रत्येक क्वाड्रंटचं काय करतो आपण डीपनेस मेजर करतो. जो काही आपला यूएजीचा ट्रान्सड्युसर असतो याने काय करणार आपण त्याचे डीपनेस असणार आहे हा डीपनेस काय करतो मेजर करतो आणि त्या डीपनेस जर आपला टोटल या 4 क्वाड्रंटची सम जर 5 सेंटीमीटरपेक्षा लेस येत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय असणार मदरमध्ये ऑलिगो हायड्रोॲम्निओस असणार आहे. आणि हा जो काही ऑलिगो हायड्रोॲम्निओस आहे हा जर मदरमध्ये असेल त्या कंडिशनमध्ये नॉन स्ट्रेस टेस्ट आपण काय करतो परफॉर्म करतो जेणेकरून काय होणार जे काय फिटल मुवमेंट्स आहे आपल्याला फिटल मुवमेंट्स काय इझिली डिटेक्ट होणार आहे किंवा फिटल जे काय आपली हेल्थ स्टेटस आहे हे हेल्थ स्टेटस काय करतो आपल्याला डिटेक्ट होतं. ते नेक्स्ट असणार आहे प्रिव्हियस स्टिल बर्थ म्हणजे पास्ट हिस्ट्री असेल स्टिल बर्थची. पास्ट हिस्ट्री ऑफ स्टिल बर्थ जर मदरमध्ये पास्ट हिस्ट्री असेल स्टिल बर्थची तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे नॉन स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण जे काही स्टिल बर्थ असते ही स्टिल बर्थ कधी डेव्हलप होणार आहे किंवा कधी होणार आहे ज्या वेळेला जो काही प्लासेंटल इनसफिशियन्सी होते किंवा बेबीच्या फॉर्मेशन मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे हा जो काही स्टिल बर्थ आहे ही होऊ शकते आणि फॉर दॅट पर्पज काय करणार आपण जो काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे ही काय करतो आपण परफॉर्म करतो. देन जर आपण बघितलं याची कॉन्ट्रा इंडिकेशन जर विचार केला तर कॉन्ट्रा इंडिकेशन कोणतंही नसणार आहे. कोणत्याही मध्ये आपण काय करू शकतो नॉन स्ट्रेस टेस्ट परफॉर्म करू शकतो कारण ती काय असणार आहे नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये कोणतं इन्व्हेजन घेत नाही आपण काय करणार डायरेक्टली ॲबडोमेनच्या वरती काय करणार आहे असेच करणार आहे आणि थ्रू दॅट काय होणार आपल्याला इझिली जे काही युट्रन कॉन्ट्रॅक्शन आहे फिटल मुवमेंट आणि फिटल हार्ट साऊंड काय होतो डिटेक्ट होतो. देन नेक्स्ट बघितलं आपण प्रोसिजर. ही प्रोसिजरचे काही ड्युरेशन असणार आहे. हे ड्युरेशन किती असणार आहे ड्युरेशन इज अबाउट 30 to 40 मिनिट्स म्हणजे 30 ते 40 मिनिटापर्यंत काय चालू शकतं हे ड्युरेशन असणार आहे टोटल जे काही नॉन स्ट्रेस टेस्ट आहे या नॉन स्ट्रेस टेस्टचं. जर आपण त्याच्यामध्ये मदरची पोझिशन बघितली तर कोणती पोझिशन असणार आहे तर मदरला आपण जी काही पोझिशन देतो ती पोझिशन असणार आहे सेमी फाउलर पोझिशन. आता सेमी फाउलर पोझिशन का देणार आहे जर मदरला आपण टोटल सुपाईन पोझिशन दिली तर मदरमध्ये सुपाईन हायपोटेन्शन डेव्हलप होण्याचे जे काही चान्सेस आहे ते काय असणार आहे हाय असणार आहे आणि फॉर दॅट रिझन आपण काय करतो जी काही मदर आहे त्या मदरला सेमी फाउलर पोझिशन इथे देतो आणि जर सेमी फाउलर पोझिशन जर मदरला कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण मदरला लेफ्ट लॅटरल पोझिशन काय ते प्रिस्क्राईब करणार किंवा ॲडवाइस करणार आहे. लेफ्ट लॅटरल पोझिशन. आता लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये काय होणार आहे जे काही इलिया कार्ट्रीज वरती जे काही प्रेशर डेव्हलप होते किंवा जे काही आपल्या अवॉर्टा आणि जो काही इंट्राव्हेनस जे काही ब्लड पास होते हार्टकडे त्याच्यावरती काय होणार नाही प्रेशर डेव्हलप होणार नाही आणि जे काही सुपाईन हायपोटेन्शन चान्सेस आहे हे काय होतात रिड्यूस होतात. देन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये जे काही पोझिशन आहे या पोझिशन मध्ये आपल्याला काय करायचं मदरचा फर्स्ट ऑफ ऑल जो काही बीपी आहे हा बीपी काय करायचं मेजर करायचं जेणेकरून काय हवे जे काही प्लासेंटाचे मुवमेंट असणारे प्लासेंटामध्ये जे काही ब्लड परफ्युजन असणार आहे हे आपल्याला इझिली
इझिली समजणार आहे, कारण त्या प्लासेंटल सफिशियन्सी वरतीच काय करणार आहे, जो काही फिटसचा मुवमेंट आहे, हा मुवमेंट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. जर आपण प्रोसिजर्स बघितली तर प्रोसिजर काय असणार आहे, का जी काही प्रोसिजर, या प्रोसिजरमध्ये मदरला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल ऍडवाइस करायचं, मदरला टीच करायची. जी काही प्रोसिजर ती काय असणार आहे, नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर असणार आहे, आणि मदर जी काय अँझायटी ती काय करायची, रिड्यूस करायची. देन नेक्स्ट मदरला पोझिशन प्रॉपरली द्यायची, सेमी पॉलर पोझिशन, किंवा मदरला काय करणार आहे, आपण लेफ्ट लॅटरल पोझिशन देणार आहे. देन जो काही मदरचा ॲब्डोमेन आहे, हा ॲब्डोमेन काय करतो, आपण एक्सपोज करतो, म्हणजे जो काही गाऊन असेल तो काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. देन जो काही ॲब्डोमेनचा पार्ट असणार आहे, या ॲब्डोमेन जर समजा हा ॲब्डोमेनचा पार्ट असेल, तर या जो ॲब्डोमेनचा पार्ट आहे, या ॲब्डोमेनचा पार्ट काय करतो, आपण टोटली एक्सपोज करतो. आणि ॲब्डोमेनचा पार्ट एक्सपोज केल्यानंतर इथे काय असणार आहे, 2 इलेक्ट्रॉनिक जे काही ट्रान्सड्यूसर जे काही टेक्निक्स असणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, 2 इलेक्ट्रॉनिक काय असणार आहे, इक्विपमेंट, 2 इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट तिथे काय असतात, प्रेझेंट असतात. त्या 2 इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मध्ये काय असणार आहे, फर्स्ट जो काही फर्स्ट इक्विपमेंट असतो, दॅट्स कॉल्ड ॲज डॉपलर ट्रान्सड्यूसर. आणि जो काही डॉपलर ट्रान्सड्यूसर आहे, हा काय करतो, आपण मदरच्या ॲब्डोमेन वरती काय करणार आहे, रब करणार आहे, आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय समजणार आहे, जी काही फिटलचा हार्ट साऊंड आहे, फिटलचा हार्ट साऊंड आणि फिटलचा हार्ट रेट काय आपल्याला इझिली डिटेक्ट होतो. म्हणजे जो काही आपला सोनोग्राफीचा जो काही ट्रान्सड्यूसर असतो, या ट्रान्सड्यूसरच्या हेल्पने काय करणार आपण इझिली बघणार आहे फिटसचा हार्ट रेट. देन सेकंड वन जो काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे, तो असणार आहे टोकोडायनॅमोमीटर. हा टोकोडायनॅमोमीटर काय करतो, जो काही फिटसची ऍक्टिव्हिटी आहे इनसाइड द युटरस, या फिटसच्या ऍक्टिव्हिटीला काय करणार आहे, असेस करणार आहे. आता हा टोकोडायनॅमोमीटर आपण कुठे यूज करतो, जो काही फंडसचा पार्ट आहे, ह्या फंडच्या पार्टवरती काय एक्सटर्नली आपण काय करणार आहे, अटॅच करणार आहे मदरच्या ॲब्डोमेनला, आणि तो काय करणार आहे, ज्या काही फिटलच्या मुवमेंट आहे, या फिटलच्या मुवमेंट काय करणार आहे, असेस करणार आहे. आणि हा जो काही डॉपलर ट्रान्सड्यूसर आहे, हा डॉपलर ट्रान्सड्यूसरला काय करणार आहे, जी काही जेली आहे ती अप्लाय करून जो काही मदरचा ॲब्डोमेन आहे, या मदरच्या ॲब्डोमेनवरती काय करणार आहे, आपण रब करणार आहे, आणि त्या थ्रू आपल्याला काय समजणार आहे, जे काही फिटलचे हार्ट रेट आहे, हे फिटलचे हार्ट रेट आपल्याला इझिली डिटेक्ट होणार आहे. आणि जो काही टोकोडायनोमीटर आहे, या टोकोडायनोमीटर थ्रू जो काही युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आणि फिटलच्या काही मुवमेंट आहे, आपल्याला काय होतात, इझिली डिटेक्ट होतात. देन जर आपण याच्या रिॲक्टिव्हनेसचा जर आपण विचार केला, तर जो काही फिटल हार्ट रेट असणार आहे, हा किती यायला पाहिजे, 15 बीट्स पर मिनिट. जर 15 बीट्स पर मिनिट येत असेल टोटल आपल्या 20 मिनिट्समध्ये, तर त्या कंडिशनमध्ये काय असणार आहे, हा जो काही टेस्ट आहे ही काय असणार, रिॲक्टिव्ह टेस्ट असणार आहे. जर 15 मिनिट्सपेक्षा जर लेस असेल, तर त्या कंडिशनमध्ये ही टेस्ट नॉन रिॲक्टिव्ह असणार आहे. आणि यासाठी आपण काय करणार आहे, जी काही ॲडवाइस टेस्ट असणार आहे, ज्या काही अपग्रेड टेस्ट झालेले असणार आहे, त्या टेस्ट काय करतो, आपण मदरला असेस करतो, जेणेकरून काय होणार आहे, आपल्याला जो काही फिटसचा हार्ट रेट आहे, या हार्ट रेट काय होणार आहे, इझिली असेस होणार आहे. ही टेस्ट एक्सटेंड पण होऊ शकते, जर त्या कंडिशनमध्ये जर फिटस काय असेल, स्लीपिंग पोझिशन मध्ये असेल. सो इथं हा जो काही पॉईंट आहे आपला नॉन स्ट्रेस टेस्ट हा काय झालेला, कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.